आता मला असं वाटतं ती जी काही समिती होती म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेणारी समिती त्यांनी खानदेशस्तरीय कलावंतांना आपण संधी दिली पाहिजे असं वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी खानदेशातील जे कलावंत आहेत त्यांच्याकडून बोधचिन्ह मागवले असतील। आणि जसं आपण एखादी कविता स्पर्धा घेतो आणि त्या कविता स्पर्धेमध्ये जसे कविता येतात आणि त्यातनंच आपल्याला 1 2 3 क्रमांक काढावे लागतात। मला असं वाटतं की त्यांच्याकडे जे काही बोधचिन्ह आलेले असतील त्या बोधचिन्हांमधून त्यांच्या समितीमध्ये जे लोक असतील त्यांच्या सर्वानुमते त्यांना असं वाटलं असेल की हे बोधचिन्ह जे आपल्याकडे आलेलं आहे त्यांच्यापैकी हे योग्य आहे आणि म्हणून त्यांनी त्या बोधचिन्हाची निवड केली असेल। पण झालं काय आता की आपल्याकडचं अलीकडचं जे काही देशातलं वातावरण आहे त्यामध्ये 2 प्रवाह आहेत, एक सनातनी आणि दुसरा पुरोगामी। त्यामुळे वेगळ्या विचाराचे जे लोक आहेत त्यांना असं वाटलं असेल कदाचित की त्यामध्ये मंदिर वगैरे नको पाहिजे होतं आणि ही जे केळीची पानं वगैरे त्यात दिसत आहेत दोन्ही बाजूला 2 लावलेली, जसं आपल्याकडे सत्यनारायण वगैरे होतो आणि सत्यनारायणामध्ये 2 केळीचे खांब आपल्या खानदेशात लावण्याची प्रथा आहे। तसं मला असं वाटतं की काही लोकांनी असं म्हटलं की ते सत्यनारायणाची पूजा आहे का। जसं आपल्याकडे चौरंग असतो त्या चौरंगावरती दोन्ही बाजूला केळीचे खांब 4 बाजूला लावले असतात पण समोरचे 2 बाजू जे आपल्याला दिसतात तसं ते दिसतंय। आणि दुसरी गोष्ट की तिथं जे मंदिर दाखवलेले, आता मंदिर आपल्याकडे भारतामध्ये आपण जर बघितलं तर आपली संस्कृतीच ती आहे की आपल्या गल्ली गल्लीमध्ये मंदिरं असतात, त्यामुळे मंदिर दाखवण्याची काही त्यात गरज नव्हती आणि मला असं वाटतं की त्या मंदिरामुळे जास्त वाद होत असावा। आणि एकंदरीतच साने गुरुजींच्या सार्वजनिक जीवनाला ज्या भूमीतनं सुरुवात झाली अंबडनेरमधून, साने गुरुजींचं त्यांनी टाकलेलं आहे की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो, हे त्यांच्या कवितेच्या ओळीत त्यांनी एक ओळ टाकली आहे खाली। पण तरीसुद्धा अजून त्याला जर ठळक काही असं दाखवलं असतं साने गुरुजींबद्दल किंवा कारण आपला खानदेश ओळखला जातो या 3 लोकांमुळे, बहिणाबाई चौधरी, साने गुरुजी आणि बालकवी, त्यामुळे या तिघांचं मिळून जर काही करता आलं असतं वेगळं तर ते आणखी जरा वेगळं झालं असतं बोधचिन्ह। पण त्याला ते मंदिर तिथं आल्यामुळे त्याला एक प्रकारे धार्मिक रंग दिला गेला। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये राजकारणी जे आहेत समजा वेगवेगळ्या प्रकारचे जे मतं मांडणारे काही राजकीय प्रवाह आहेत त्यांना ते जरा त्यांच्या टिकल्या ते जरा थोडंसं जरा सोयीस्कर झालं आणि त्यामुळे ते बोलता येत त्याच्याबद्दल। आणि जर मला असं वाटतं की त्यांनी खानदेशस्तरीय ही स्पर्धा न ठेवता जर महाराष्ट्रातल्या कलावंतांकडून जर बोधचिन्ह मागवली असती तर त्यांना आणखी जरा वेगळं बोधचिन्ह निवडता आलं असतं। पण त्यांच्या मर्यादा होत्या की आलेले जे काही बोधचिन्ह होती त्याच्यातनंच त्यांना निवडायचं होतं आणि ते त्यांनी निवडलं असावं आणि त्यांना ते योग्य वाटलं असावं। पण त्यांना मनातही नसेल असं की या मंदिरामुळे किंवा या केळीच्या पानांमुळे अशा प्रकारचा त्याला म्हणजे एक वेगळं अंग प्राप्त होऊ शकतं किंवा वेगळा वाद हा उद्भवू शकतो हे त्यांना त्यांच्या मनातही नसेल। पण त्यांच्या त्या मर्यादा होत्या की त्यांनी खानदेशस्तरीय कलावंतांकडून ते मागवले आणि त्याच्यातूनच त्यांना ते घ्यावं लागलं। जर त्यांनी मागवले असे चिन्ह संबंध महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कलावंतांकडून तर आणखी वेगळं आलं असतं आणि त्याला एक वेगळं बोधचिन्ह त्या संमेलनाला मिळालं असतं असं मला वाटतं।